आपके सामने एक स्टूडेंट दिखाई दे रहा है, शायद बैनर में उसको देखा होगा आप लोगों ने। देखा है, इस बैनर में नहीं है भाई, पुराना बैनर है वो, ऑफिस में लगा हुआ बैनर, और आप लोगों को शायद डाला था वो बैनर, है ना। ये ना अभी जो 2021-22 में जो भर्ती हुई ना इसकी ग्रुप डी की, फॉर्म 2019 के भरे हुए थे, लेकिन एग्जाम अभी 2022 में हुए, है ना। और ज्वाइनिंग इनकी 2023 में हुई, 8 महीने लगभग हो गए ज्वाइनिंग करके। तो वो बैच है ना बच्चों, आप जैसे बैठे ना, कुछ समय पहले ये लोग भी ऐसी क्लास में बैठते थे, लेकिन इनकी बैच है ना थोड़ी सिंसियर थी, आप लोगों जैसे नहीं थे। आप लोग ना बहुत छुट्टियां मारते हो यार, गहरे छुट्टी मार, ये लोग भी छुट्टी मारते थे शुरुआत में, बहुत छुट्टी मारते थे, लेकिन जब एग्जाम नजदीक आया ना, तो डायरेक्टली इन्होंने काम धंधे छोड़ के, पूरे दोस्त यार सब छोड़ के, व्हाट्सएप मोबाइल छोड़ के डायरेक्टली पढ़ाई कर ली, और आज आपके सामने खड़े हैं ना। तो इनकी बैच के बच्चों जो देखेंगे ना, नीचे फोटो लगे हुए, तो इनकी बैच के पूरे बच्चे हैं। इनका नाम है दीपक पाटिल, अकलूद में ही रहते हैं। जब तापी नदी का ब्रिज खत्म होता है ना, तो राइट लेफ्ट हैंड साइड में देखेंगे तो एक दुकान है, तो वो दीपक की है। तो वहां पे उनकी मम्मी बैठती है, डैडी भी नहीं है, डैडी एक्सपायर हो गए, पहले डैडी और मम्मी बैठती थी, और उनके डैडी रेलवे फिल्टर हाउस में ही थे, है ना बच्चों। तो नॉर्मली दीपक की स्टोरी ऐसी है कि हमारी एकेडमी पहले ना पिड़ौदा रोड पे थे, अकलूद में ही। वहां का स्टूडेंट है, लगभग 1 से 1.5 साल अपने साथ था, पढ़ाई किया, अच्छे से रिजल्ट मिला, और उसी तरीके से आप अभी पढ़ाई कर रहे हो। तो आगे के फ्यूचर के लिए दीपक ऑल द बेस्ट करता हूँ, और मैं चाहूंगा कि दीपक कम से कम अपने जो अनुभव है, एक्सपीरियंस, वो आप लोगों के साथ शेयर करे। तो दीपक का जोरदार तालियों से स्वागत कीजिए। मराठीमध्ये बोलतो मी। सगळ्यात पहिले थँक्यू सो मच। आणि दुसरा विषय असा लिखने के लिए चालू आहे ना, हा बस, हा बस चालू। गोष्ट अशी आहे की आता आपण क्लास तर करतो, ऑलमोस्ट आपल्यापैकी असे मुलं असतात की काही आपला जसं एक माझा मित्र करतोय किंवा माझी मैत्रीण करते म्हणून मी पण करतोय, अशापैकी बी असतात, किंवा माझ्या घरचे म्हणताय की तू क्लास कर म्हणून मी क्लासला येतोय, अशापैकी भरपूर असतात। पण जॉब त्याला भेटतो जो स्वतःच्या हिमतीने म्हणता नाही की त्याला स्वतः काहीतरी करायचं आहे आणि त्याला आपल्याला आपली एक पोस्ट पाहिजेच आहे, बरोबर। तो तो त्याच्यासाठी तो इथं बसतो ना, त्याला 100% सिलेक्शन भेटतं, एवढा मला माहिती आहे। बाकी मग माझा मित्र करतोय म्हणून मी क्लासला येतोय, किंवा माझे आई वडील मला जबरदस्ती पाठवत आहे म्हणून मी क्लासला येतोय, असं जर कोणी करत असेल त्याचं सिलेक्शन कधीच होणार नाही, मी क्लिअर सांगतो। जो मनापासून करतोय, आता आम्ही इकडे सकाळी आमची 8 वाजता बॅच राहायची, 8 ते 10 क्लास करायचे, आणि 10 पासून तर दुपारी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जोपर्यंत भूक लागत नाही, डबा पण कधी कधी आम्ही इकडे घेऊन यायचे, बसायचे तेवढा वेळ। जे आमचे जे टॉपिक जेवढंपर्यंत टॉपिक शिकवला, जोपर्यंत तो क्लिअर होत नाही तोपर्यंत आम्ही बसायचे। सरांना तिकडनं बोलून घ्यायचे की सर आम्हाला टॉपिक समजत नाहीये, आमच्याकडनं होत नाही। खाली म्हणजे आमच्या ते बॅनरवरचे जे फोटो आहे ना, त्यात एक हितेंद्र भालेराव म्हणून आहे, एक राहुल चौधरी म्हणून आहे, योगेश भोळे म्हणून आहे, एक सुधीर निंबाडे, अजून कोण जाते, 3 मुली आहे, एक ते पौर्णिमा आहे, एक रुपाली आहे, एक हेमांगी, अशा 4-5 मुली। आम्ही सगळे आमचा हा बेंच होता, हा माझा बेंच होता, ती बसली ना तिकडे, तिथं मी बसायचा कोपऱ्यामध्ये, माझ्या बाजूला मंदार नावाचा एक पोरगा तो बसायचा, त्याचा 1 मार्क करता राहून गेला। तर असं आहे। पण मी तुम्हाला एकच सांगतो, जर सिलेक्शन पाहिजे ना तर मनाची तयारी ठेवा, इथं तुम्हाला जे भेटतं फक्त 10% भेटतं। तुम्हाला काय असं नाही की मी क्लासला आला, इकडे मला सरांनी शिकवून दिलं आणि मग झाला माझा क्लास, असं नसतं। तुम्हाला इकडे जे शिकवलंय तुम्हाला घरी जाऊन बी करणं आहे, आणि जर तुम्हाला काही येत नाहीये तर मग आपल्याला ते का बरं येत नाहीये हे इम्पॉर्टंट आहे। आता मी तुम्हाला एक क्लिअर सांगतो, आता याच्यापैकी असे किती मुलं की जे रेल्वेचा अभ्यास करताय? 1 2 3 अप्रेंटिस वाले कोण आहे याच्यामध्ये? नाही। पोलीस भरती वाले किती आहे? बाकी मग काही SSC GD वगैरे कोणाकोणाचं काही म्हणजे असं पर्सनल, बरोबर। तुम्ही कोणता अभ्यास करा, तुम्हाला सिलेबस ऑलमोस्ट सेमच आहे। पोलीस भरतीवाल्यांना फक्त मराठी ग्रामर एक्स्ट्रा आहे, आणि इंग्लिश समजा जर ऑप्शनल असलं तर SCSC मध्ये इंग्लिश आहे। बाकी तुम्हाला हे पहा, मॅथ्स आहे, सर कसं काय चालतंय आत नको का, मॅथ्स आहे, रिजनिंग आहे, जीके आणि करंट अफेअर, आणि एक सायन्स आहे। तुमचा ह्या 2 विषय जे आहे ना, याच्यावर तुमची पासिंग निघते डायरेक्ट, म्हणजे जवळजवळ 55 ते 60 मार्क तुम्हाला 2 विषयामध्ये उरले। जीके GS हे 20 मार्क, आणि सायन्स हे 20 मार्क,
आता आपल्यापैकी अशी व्यवस्था की नाही सर मला तर मॅथ्स येत नाहीये, मग काही म्हणता नाही की मला मॅथ्स येत नाही, जर माझा मॅथ्स खूप वीक आहे तर का बरं वीक आहे. तुम्ही जर तुमच्या मॅथ्स मध्ये जर तुम्हाला काही येत नाही तर तुम्ही 5वीचं पुस्तक घ्या, पहिले बेरीज पण चालू करा, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ते करा, पाढेपाठ करा, मग नंतर तुम्ही ऍडव्हान्स मध्ये या. तर असं नाही की तर क्लासमध्ये काय शिकवते तुम्हाला काही समजणार नाही. तुम्ही पहिले जे आपला कमजोर आहे त्याच्याकडे पूर्ण लक्ष द्या, आणि मग नंतर जे तुम्हाला डाऊट्स आहेत सरांना विचारा, क्लिअर करा, मग त्यानंतरच पुढचं. बाकी जर आपल्याला आपण असा विचार केला की नाही सर मला काही येतच नाही, मॅथ्स तर माझं खूप वीक आहे, मग मी कसं काय करू, तसं तर मग काही म्हणजे आपल्याला कळणार नाही मला सर काय शिकवतील आपल्या. आता आमच्यामध्ये बरेच असे होते की सर काय शिकवायचे, फक्त आम्ही 2-4 मुलं असे होते की आम्हाला समजायचं, मग त्यांना आम्हाला समजावं लागायचं की तुम्ही सुरुवात तिकडनं करा त्या हिशोबाने. हा, अजून दुसरा विषय असा की आता तुम्ही समजा क्लास तर केलाय, क्लासला तर लागले, मग आता तुमचं मेडिकल स्टँडर्ड मॅने करता. जसं की आता भरपूर मुलं असे असतात की ज्यांची हाईटच बसत नाही कोणत्या एक्झाम मध्ये, किंवा कोणाच्या डोळ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे, तर आपण जे ज्या एक्झाम करतात ते प्रिपेअर करताय आधी त्याचं समजून घ्या की नाही डोळ्यांच्या मध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आता बऱ्याच मुलांना दिसतं सगळं पण कलर ओळखता येत नाही, मग कलर ब्लाइंडनेस आयुष्य भरपूर. आता माझ्यासोबतच्याच बरं 8-9 मुलांचं असं झालं की सिलेक्शन तर झालं, पेपर झाला, मेडिकल झालं, सगळं झालं, पण कलर ब्लाइंडनेस मुळे ते बाहेर निघाले. मग आधी आपलं म्हणजे आपल्यात काही कमी आहे का ते पण कोणताही फॉर्म भरताना पहिले पाहून घ्यायचं की त्यात आपलं मेडिकल स्टँडर्ड बसतंय की नाही बसतंय. ह्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण पुढे म्हणजे या गोष्टीसाठी प्रिपेअर होऊ की नाही, आपल्याला जॉब भेटेल की नाही भेटेल, ह्या सगळ्यासाठी पहिले आपलं मेडिकल स्वतःही चेक करून घ्यायचं की नाही माझ्या डोळ्यांमध्ये काही प्रॉब्लेम आहे का. आता असं एक आपले नाव काय सर पोलीस भरती होती ताई, कामिनी म्हणून एक होती, तिने एवढा अभ्यास केला, पूर्ण ग्राउंड पण एक तिचा सगळ्यात बेस्ट होता, पण तिची हाईट नाही बसली. मग आधी ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिले जे करून घ्यायचं, नाही तर काय होतं की आपण क्लास करताय, अभ्यास पण करताय, पण मग आपले फिजिकल आपल्याला काही प्रॉब्लेम आहे का की अशा गोष्टी जर होणार असल्या तर मग आपलं पूर्ण मेहनत पूर्ण व्हायला जाते. असं आहे. मग त्याच्याकरता तुम्ही सगळ्यात पहिले ह्या गोष्टी क्लिअर करून घ्या की आपल्याला करणं काय आहे काय नाही करणं आहे. त्यानंतर पुढचा विषय सांगतो. आता आपण तुम्ही एवढे सगळे इथे बसले, तुमच्यापैकी काही कोणी इंजिनिअरिंग करताय, कोणी मेडिकल करताय, कोणी काही करताय, कोणी आता बरेच मुलं काही प्रायव्हेट जॉब पण करतील. मग आता गव्हर्नमेंट जॉब आणि प्रायव्हेट जॉब मध्ये फरक काय आहे. तुमचं सगळ्यात पहिले जॉब सिक्युरिटी आहे. तुमचं जॉब कोणता ऑफिसर असला तुम्हाला जॉब पण करू शकत नाही. तेच तुम्हाला प्रायव्हेट जॉब मध्ये मुलांना असतं 8 लाखाचं पॅकेज, 9 लाखाचं पॅकेज, त्या सांगता की माझा भाऊ इंजिनियर आहे, IT मध्ये आहे, त्याला 9 लाखाचं पॅकेज, 10 लाखाचं पॅकेज आहे, पण त्यांना जॉब सिक्युरिटी बिलकुल नाही आहे. त्यांना कधी घरी बसवतील याची गॅरंटी नाही आहे. आपण काम करा नका करा आपला पेमेंट भेटेल ना, आपल्या घरच्यांना बेनिफिट्स आहे, हॉस्पिटल आहे वगैरे, जे जनताची रेल्वे लागली त्यांना हॉस्पिटलची सुविधा आहे, रेल्वेची सुविधा आहे, पास आहे, PTO आहे, या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे आपण जे प्रायव्हेट पेक्षा आपण कितीतरी पडवर आहे म्हणून आपण हे करताय. कॉम्पिटिशन म्हटल्यावर आता भरपूरच मुलं, आता बेरोजगारी वाढल्यामुळे कॉम्पिटिशन भरपूर आहे. मग आता एवढ्या मुलांना आपल्याला कॉम्पिटिशन द्यायची. जसे तुम्ही इथं बसले असे भुसावळमध्ये अजून 4-5 क्लास आहे. तुम्ही विचार करा की भुसावळमध्ये एवढे क्लास आहे, मग जळगावमध्ये किती असतील, मग तिथं किती मुलं अभ्यास करत असतील. आपल्याला त्यांना सगळ्यांना मागे टाकायचंय. तर त्या हिशोबाने आपण जर केलं तर ठीक, नाही तर मग काही नाही आहे, अशी गोष्ट आहे. हे की नाही बरोबर ना. त्यानंतर सांगतो तुम्हाला मी. आता आपल्यापैकी बऱ्यापैकी तर तुम्ही कोणी पर्सनली अभ्यास करता, आता काही याचा काही टॉपिक चांगला असेल, त्या भाऊचा काही टॉपिक चांगला असेल, या ताईचा काही टॉपिक चांगला असेल, तर ग्रुप स्टडी जर तुम्ही करताय एकमेकांना हे करून की मग त्याच्याने तुमचा स्टडी चांगला जास्त होतो. आता आम्ही 6 मुलं होते, 6 आणि आम्ही एकाच ठिकाणी अभ्यास केला. त्या 6पैकी 5 जण लागले, एक बिचारा राहून गेला, तर त्याला एखादी मार्क कमी पडला म्हणून. पण मग जर तुम्ही जर ग्रुप स्टडी करताय तर त्याच्यावर जास्त फोकस करा, मला तरी म्हणणं यायचं. बाकी मग सर थँक्यू सो मच. देखो बच्चों कैसा है ना, दीपक ने बहुत अच्छी कोशिश की बेटा स्टेज पे खड़े होके बोलना. डेअरिंग माझी एवढी नाही, मला एवढं बोलता येते, तरी मी तुमच्या समोर एवढं बोलणं मला असतं. स्टडीवर मी आजपर्यंत कधी सरां, आता आमच्या विकली टेस्ट व्हायच्या तर कितीतरी वेळा सर माझा नंबर आला असेल, पण मी मला कधी बोलता आला नाही. पण सर बोलले 2 शब्द बोलून ते, म्हटलं हा आपले भाऊ बहीणच आहे, त्यांनाही आपल्याला सारखंच काही करायचं आहे पुढे, म्हणून काही गोष्टी ज्या मी एक्सपिरियन्स घेतला आहे त्या तुमच्यासोबत बी शेअर करणं जरुरी होतं. म्हणून मी स्पेशली काल सरांना क्लासला म्हटलं मी बॅचच्या टायमावर जाईल, जे काही भाऊ बहीण असतील त्यांना थोडंसं एक्सप्लेन करेन. कारण की मी आधी उद्या तुम्हाला बी तुमच्यापैकी असे बरेच आहे की जे पेपर क्लिअर होतील, त्यांना बी या गोष्टी फेस करायच्याच आहे. तर त्याच्याकरता तुम्हाला बी थोडंफार गायडन्स पाहिजेच, अशी गोष्ट आहे. नाही तर काय आपण अभ्यास करताय पण एक गोष्ट तुम्हाला सांगतो, एक इम्पॉर्टंट गोष्ट, तुम्हाला जिथे भेटेल ना
ते फक्त 20% भेटेल. तुम्हाला सेल्फ कमीत कमी 80% करायचं आहे. आणि अजून हे बी सांगतो, तुमच्यापैकी बरेच असतील की मी तर 8 तास करतो, मी तर 9 तास करतो स्टडी, त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही 2 तास करा, पण इमानदारीने करा. मोबाईल साईडला ठेवून सगळं साईडला ठेवून. आणि तुम्ही 2 तास जे करताय ते असं करा की मग आपल्याला कोणी आवाज बी देतोय ना त्याचा ऐकू नका तुम्ही. रोज मी आता म्हणतो एकच टॉपिक क्लिअर करा, 1 टॉपिक 2 टॉपिक. जर लिंकचा जर घेताय सर तर एकच टॉपिक घ्या. त्याला त्याच्यावरचे जेवढे पूर्ण प्रश्न आहे ते पूर्ण प्रश्न तुम्ही लिहून घ्या, वाचून, म्हणजे त्याला समजून घ्या. असं या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला तुमचं सगळं कन्सेप्ट क्लिअर होता. बाकी नाही तर मग काय, आणि तुम्ही पुस्तक ठेवलंय समोर आणि पुस्तक चालताय आणि फोन मग येतोय बाजूला, फोन वाचतोय, व्हॉट्सअप मेसेज येतोय, आपण रिप्लाय देत आहे, त्याला अभ्यास नाही म्हणत काही. तर तुम्ही इमानदारीने जर 24 घंट्यामध्ये 2 घंटे अभ्यास केला पण मन लावून जर केला ना तर तुला फायद्याचा आहे. सर इकडे शिकवताय, आज सरांनी जे शिकवलं तुम्ही घरी जाऊन ते एकदा वाचणार तर तुमच्या डोक्यात 100% राहील. भले थोडंफार समजा नाही समजणार पण ते मिनिमम 70% डोक्यात राहील म्हणजे राहील. आपण आपल्यापैकी बरेच असे असतात की एकदा क्लास झाला की मग काय गेले घरी की आपण क्लास लावून आले असं काही नाही, नंतर 4 दिवसानंतर आपण ते पाहतो कसं होतं काय होतं. त्याच्याकरता तुम्ही जिथं सर शिकवताय तर तुम्ही त्या दिवशी जर नाही केला तर मग काही नाही, तुम्ही ते तुम्हाला करणंच पडेल. असं गोष्ट आहे. 80 ते 90% तुम्हाला स्वतः घरी करायचं. इकडे फक्त तुम्हाला 20% ज्ञान भेटणं एवढं सांगतो. देखो बच्चों, जो रोज रोज बताता वही बताया ना दीपक ने सिलेक्शन के बाद. आपके लिए एक अच्छी बात यह है कि इनके टाइम पे ना जो पढ़ाता था वो रिकॉर्डेड वीडियो इनको नहीं मिलता था. त्यांना भेटायचं नाही, म्हणजे जे शिकवतोय ना त्यांना भेटायचं नहीं. और तुम लोग इतने लकी हो कि जो पढ़ाया जाता है अगर नहीं भी आए तो घर पे जाके बक लो. मतलब तुमने मेरे को खरीद लिया 24 घंटे के लिए. जितने भी सर है आप कभी भी देख सकते हो. पहला मुद्दा ये. दूसरा मुद्दा ये, आप लोगों को कम मारता हूँ, इनको बहुत मारा है मैंने. मार खाल्ला दीपक? 2-3 वेळा मी तर मार खाल्ला. पहिला नंबर आल्यावरती सुद्धा मार खायचा. और तुम लोग कम मार खा रहे हो. डंडे पाइप कुछ नहीं छोड़ा मारने के लिए. क्या बोला कि 20% यहाँ पे पढ़ाया जाएगा, 80% किसको पढ़ाई करना है? आपको करनी बेटा. जो मैं आपसे होमवर्क देता हूँ ना वही, क्योंकि मुझे पता है आप इतने ईमानदार नहीं हो कि अपने आप से पढ़ोगे, इसलिए ना मैं आपको मार के करा के लेता हूँ. इसके बाद इन्होंने क्या बताया, ग्रुप में स्टडी करना. अपन ग्रुप में बैठते ना तो पढ़ाई से ज्यादा बातें करते हैं, है कि नहीं? पढ़ाई से ज्यादा बातें करते हैं. तो बातें मत करो. पढ़ाई के टाइम पे सिर्फ पढ़ाई. और ये लड़कियां तो ऐसी खाना खाते वक्त ही खाना जो चबाते वो नहीं चबाएंगे लेकिन बातें चबाती है, बातें बाहर निकलती हैं. और खासकर इसमें 2-3 नमूने हैं जो इनका आवाज मतलब निकलेगा नहीं तब तक लगता कुछ होगा नहीं. तो बच्चों यहाँ पे पता है कि 80% आपको ही मेहनत करती है. कल को रिजल्ट आएगा तो उसका कारण सिर्फ तुम ही रहोगे. अगर फेल हो जाओगे तो उसका भी कारण तुम ही रहने वाले हो. उसका दोष मुझे देने का नहीं. और सिलेक्ट हो जाओगे तो उसका भी श्रेय मुझे देना मत, क्योंकि मेरा काम क्या है, सिर्फ आपको रास्ता दिखाना. भाई ये रास्ता दिया है और यहाँ पे आप लोग खड़े हो और चलना किसको है, आपको चलना है. चलोगे तो यहाँ पे पहुंचोगे, नहीं तो वहीं पे खड़े हो. सिंपल सी बात है ना बच्चों. इनके स्टडी का टाइम कैसा था कि सुबह आते थे, यहीं पे बैठ के पढ़ाई करते थे, खाना लाते थे. और एक खासियत की बात बताता हूँ, ये लड़के की होटल है, मैंने बताया था ना, जब पिडोदा में थी ना तो ये दोपहर में खाना खाने के लिए जाता था और हमारे लिए रोज दोपहर में क्या चाय लेके आता था पार्सल. हम सब पीते थे. जैसा कि बच्चे शाम तक पढ़ते हैं उनके लिए मैं शाम को जो भी जरूरत पड़ती है मैं करा के उपलब्ध करा देता हूँ. चाय लगी तो चाय. सब इनके टाइम पे भी वैसे ही था. तो बच्चों सिंपल सा बोलने का मतलब ये, आपको यहाँ पे जो उपलब्ध होके मिल जा रहा है ना वो हर जगह. हाँ कौन थे? हाँ ये घड़ी दीपक की आहे. हाँ मोबाईल साईडला ठेवायचे. घड़ी दीपक ने उठा के अपने घर से लाया था क्योंकि यहाँ की घड़ी खराब हो गई थी तो उसने लाके रख दिया है ना. तो सिंपल सा बच्चों देखो उसकी निशानी अभी तक यहाँ पे है. इसका मतलब जब तुम्हारा मोबाइल अभी मैं जमा करा लेता हूँ ना तो ये बच्चे अपने आप में सिंसियर थे कि वो अपने आप मोबाइल साइड में बंद करके रख देते थे और तुमको जबरदस्ती रखवाना पड़ता है. इसके बाद भी ब्रेक हुआ तो उठा लेते जाके. 1 मिनट का हो तो जाके देखते किसका मैसेज और किसका क्या आया है. बराबर है क्या? तो ऐसा मत करो बच्चों, है ना. 1 मिनट. हाँ मनु. अरे 1 मिनट में 1 मिनट में यार को 1 मिनट में, है ना बच्चों. तो बच्चों बस इतना ही कि जो डेली बताता हूँ वही करना है आपको. सिर्फ ईमानदारी से मेहनत कर लो, बाकी कुछ करने की जरूरत नहीं है. और दीपक को वापस से थैंक यू मैं बोलता हूँ आप लोगों की तरफ से कि उसने आप लोगों को टाइम दिया. और ये रिक्वेस्ट रहेगी कि जब भी आएगा तब 2 शब्द आप लोगों को बता दिया करे. अभी तो उसने देखो यहाँ पे आने के बाद उसको ना बोलने का अनुभव नहीं है. उसको बोलना तो बहुत कुछ था. हाँ
मला खूप काही बोलता आलं असतं, पण मी एवढा नर्वस आहे की मला एवढं हिम्मत होत नाही, म्हणजे शब्द निघता नहीं, तो काही विषय नहीं, तुमचा सोबत भी तसंच होतो, कभी कभी होनार भी है, कारण आज 1 साल के बाद तुम लोगों में से कई लोग सिलेक्ट होके यहाँ पे आएंगे ना। तो बच्चों स्टेज डेयरिंग, अभी देखो यहाँ पे प्राइस मिलता है, क्या मिलता है, पेन देता हूँ ना, इनके टाइम पे 100-100 के नोट देता था, पता है, मेरे पास तो होते नहीं, मैंने संभाल के रखे हैं मतलब इनको नोटबुक, रजिस्टर, पेन, पैसे सब देता था मोटिवेट करने के लिए, और तुम लोगों में से तो आधे तो टेस्ट के दिन गायब हो जाते डायरेक्ट। हमारे में कॉम्पिटिशन भी जल्दी थी, जैसे हम 5-6 जन थे जो बहुत ज्यादा पढ़ाई करते थे, तो सोचते थे कि नहीं आज इसको बीट करना है, इसको बीट करना है, नंबर आज अपने को लाना है। और जो मोनू पढ़ा रहा है ना आपके साथ, इनकी बैच है, मेरे साथ पढ़ा है मोनू। हाँ, मोनू इनकी बैच का लड़का है, उसकी एज नहीं थी ना, तो अब तक वो सिलेक्शन हो जाता किधर का किधर, अब वो 18 का हुआ है, ठीक है। मोनू का, इसका, मंदार का, इनका कॉम्पिटिशन चलता है, डायरेक्टली पेपर फाड़ देते थे, जब इनका फर्स्ट सेकंड से रह गया ना, तो पेपर फाड़ देते डायरेक्टली, मेरा कैसे कि नहीं आया, और एक मार्क के लिए लड़ते थे, आणि ते आपल्याला जमतं नाही का बरं विचारू, है कि नहीं, ऐसा विषय होता है। तो बच्चों क्या करना है कि ना, आप ना नौकरी के पीछे मत भागो, सिर्फ जितना पढ़ा रहा हूं उतनी प्रैक्टिस करना आपकी जवाबदारी है, उसको ही काम समझो, और मोबाइल मैसेज ना साइड में रख दो, उसको हाथ ही मत लगाओ, टॉपिक क्लियर करते चलो, ठीक है बच्चों। तो बस आज के लिए इतना ही, दीपक को थैंक यू, और एक बार तालियां हो जाए, और इसके बाद 10 मिनट का ब्रेक।